मॉर्निंग मित्रांनो, तर आपण निघालोय जो रोजचा रुटीन आहे आपला आजचा ब्लॉग. तर आज इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, सॅटर्डे आणि आज आपल्याला आहे 3 शो. तर 3 शोचा आपण तुम्हाला दाखवू कसा काय विषय आजचा, लोडिंग अनलोडिंग कसले शो आहेत काय. तर भेटूया आपण थोडाच वेळ ब्लॉगमध्ये प्रगतीला सोडल्यानंतर ऑफिसला. हाय मग गाईज, क्लायमेट खूप भारी आहे, ऊन पडलं, मस्त मजा येते. जास्त पाऊस नाही, व्हिडिओ पण शूट करायला भेटतो आपल्याला. तर पाऊस असताना जास्त रुटीनमध्ये व्हिडिओ शूट करायला भेटत नाही, त्यामुळे खूप मस्त क्लायमेट झाला आहे. बघू शकतो क्लायमेट खूप भारी क्लायमेट. आलो मी माझ्या मोठ्या भावाला घ्यायला राजूला, त्याला पिक करूया आणि आपली पुढची कामं करूया. बँकेचं काम झालेलं आहे, आपण निघतो थोड्याच वेळात सगळ्यांना घ्यायला, कारण आज 3 शो आहे. 3 शोची गडबड आहे. दाखवतो आपण तुम्हाला थोड्याच वेळात ब्लॉगमध्ये. आमचा आहे सोप्या, रील्स आमच्या इंद्रानगरचे जेवढे पण रील्स आहेत सगळे हा एडिट करतो. द एडिटर आशिक. मित्रांनो, सकाळी बोललो मौसम चांगला आहे, मौसमला आवडला नाही वाटतं. इंद्रदेवाला फोन करून सांगितलं वाटतं, मग काय भरलाय परत पाऊस. आम्ही चाललोय डिझेल आणायला, गाडीत डिझेल संपलंय. खूप दिवस झाले गाडी उभी होती, प्रॉब्लेम होता म्हणून. जाऊया डिझेल वगैरे आणूया. 3 सव्वा 3ला आपण निघूया, शोची तयारी करूया, शोला निघूया. 3 सेटअप करायचे आज. थांबलाय पाऊस, आता आपण चाललोय. आता पेट्रोल डिझेल टाकून घेऊ गाडीमध्ये, एसपीकाला घरी सोडू, घेऊ सगळ्यांना पटापट आणि सेटअप भरून लगेच जाऊ. हळू जाऊ दे का दादा? हळू जाऊ दे. ठीक आहे, चालेल. फन्नू गेला नित्याला आणायला, थोडी भूक लागली म्हणून घेतलं बिस्किट खायला. जिमजॅम बिस्किट कोणाला आवडतात ते सांगा कमेंटमध्ये. खूप मस्त फेवरेट आहे, माझ्या लहानपणाची आठवण आहे. खावं थोडं, टाइमपास, भूक लागली, नंतर करूया नाश्ता. मित्र नित्या आलेला आहे, जाऊ आपण गोडाऊनला. काय भाऊ आणि पन्नू पण वाईट लागलाय. नकली हे नकली आहे, सोबत नाही ना त्याच्याकडे नकली आहे. काल चालवले नाही एवढे, काल गेला नाही सोबत. कुठं? अरे तुझ्याकडेच राहणार आहे का? मागं बस, तुझ्याकडे राहणार. मागं बस. मला मागं बसा. मला बोलत आता निघालोय. सेटअप भरून झाला आपला. पण म्हणून मी बाईकवर आहे आणि नित्या आणि भाऊ टेम्पोत आहेत पुढे. आपण जाऊ सेटअप. फार्म हाऊसवरती 2 शो आहेत आणि एक आहे शहापूरला. तर ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला सेटअप करून फटाफट. आणि आपले टिटवाळचे बॉडी बिल्डर भेटलेले आहेत आपल्याला, स्वप्नील चाळके. थोड्याच दिवसात टिटवाळ श्रीसाठी किंवा महाराष्ट्र श्रीसाठी उतरतील. तर नक्कीच आपल्या भावाला सपोर्ट करा. आणि तसंच ते स्वतः ट्रेनर पण आहेत. फ्री कोचिंग नाही करत, फुकट काही नाही भेटत आयुष्यात, पैसे मोजावे लागतात चांगल्या गोष्टीसाठी. तर आपल्या भावाला कीप सपोर्ट करा. आणि इंस्टाला तीच आयडिया आहे, स्वप्नील चाळके. सपोर्ट करा मित्रांनो, असंच प्रेम दाखवत राहा. आपला भाऊ सागर भाऊ जे करतोय मला जाम मजा येते. थँक्यू असंच करत राहा भाई. थँक्यू. मित्रांनो, आम्ही वेणूवरती आलोय. हा फार्म हाऊस आहे आपले किरण दादा तरे टिटवाळचे उद्योगपती, त्यांचा फार्म हाऊस आहे. त्या शो आहे आपल्याला, फॅमिली पार्टी आहे. सेटअप इथे होईल, सेटअप उतरते. सेटअप आता दाखवू सगळ्यांना आपण कसा काय विषय. ती ना ही सर्व्हिसवर घे, ती सर्व्हिसवर तिथे जाऊ दे त्या शोवरती. अरे इथे कनेक्शन लांब असेल, तिथे कनेक्शन जवळ आहे नित्याच्या इथे. ती मोठी आहे, 2 वायर करता तुम्ही इथे. तिथे सॉरी सर. असं एक्स्ट्रा घेतली रे मी. थांब, त्याच घ्यायची सूरजकडनं.
सेटअप झाला आहे फार्म हाऊस वरती. आता आपण जाऊ दुसऱ्या फार्म हाऊस वरती सेटअप करू आणि तिथून तिसऱ्या शो वरती आपण निघू. आणि आपला जवळचा मित्र आहे आता फार्म हाऊसचा होल्ड सगळं ह्याच्याकडे आहे. तर काय कॉन्टॅक्ट असेल तर क्रिशला कॉन्टॅक्ट करा. फार्म हाऊस बद्दल काय असेल तर क्रिश चिटवायतला सर्वात फेमस व्यक्ती आहे. आमचे आधारस्तंभ बोलू शकतो. संतोष अप्पा तर त्यांचे सुपुत्र आहे ते. तर नंबर जरी नाही भेटला तरी नाम काफी आहे. बस नावातच सगळा दम आहे आपल्या. तर कुणाला फार्म हाऊस पाहिजे तर नक्की क्रिशला कॉन्टॅक्ट करा. आपला फार्म हाऊस आहे, बंगलो, स्विमिंग पूल आहे. तर शोजच्या व्हिडिओ येतील तुम्हाला अपलोड होत राहील. मग मित्र आपण दुसऱ्या व्हेन्यूवरती आलेलो आहे. हा व्हेन्यू आधीच्या ब्लॉगमध्ये पण अपडेटेड आहे, तुम्हाला माहिती असेल. आम्ही लास्ट व्हिडिओ अपलोड केली त्याच्यामध्ये. तर परत सेम व्हेन्यूवरती आलेलो आहे. तर आपण सेटअप करून घेऊया फटाफट. आपण थोडा फ्रेश सेटअप झालेला आहे आपला, बघू शकता मागे. आपण 7 वाजता चालू करू सेटअप फार्म हाऊसवरती. आणि आता मी आणि बनवून निघतो तिसऱ्या शोसाठी शहापूरला. चा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग जाणार आहे. तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की फॉलो करा विथ DJ नॉयसी. मित्रांनो मी आणि बनवून निघलो आपण टेम्पो घेऊन. आपली सामान लोडेड आहे सगळं आज शोचं. तर ही अशी सुरुवात आहे आपली शोची. तर अशा शोची तुम्हाला खूप अपडेट भेटत जातील की एका दिवसात आपण एका शोची किती कामं करतो, काय करतो आणि सेटअप कसे असतात, कशी धावपळ असते पोरांची, ते तुम्हाला हळूहळू नक्की बघायला भेटेल. जसं आपलं सीझन आता चालू होतं आहे हळूहळू. थोडीशी झलक एक नॉर्मल सेटअपची आपण दाखवली शो असल्यावर. कसं अजून तुम्हाला खूप शोज, मोठमोठे शोज कसे बघायला भेटतील. गणपतीचे शोज आहेत, बँडीचे शो आहेत, कसं काय वर्क होतं काय ते. तर आपण तर चला भेटूया. आपण निघालो आता. तर तिसऱ्या व्हेन्यूवरती जाऊया आपण शहापूरला. आलो आपण व्हेन्यूवरती हॉटेल दिंगराला. ते घेऊया सामान आपण फटाफट अनलोड करून घेऊया, सेटअप करूया. आलो आपण आता शोवरती सेटअप करून घेऊन. डेकोर झालेला आहे, बड्डे बॉयचं पण नाव लागलेलं आहे. हॉटेलचा एंट्रन्स फटाफट सेटअप करून घेऊ. मित्रांनो आता आपला सेटअप बघतो. गेस्ट लोक पण आले, थोड्या वेळात आपलं होईलच. Dosti. 7, 6, 5, 4, 3, 2, and 1. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Rudransh. Happy birthday to you. God bless you for long time, birthday boy. Happy birthday to you. May good luck go with you. Happy birthday to you. It's Friday, let's do this, son. Thode sun le mere yaar. Main aaj ka superstar. झाला आपला शो पॅकअप. वाइंडअप चालू आहे. म्हणून आता काम केलं. मी आलो थोडा बाहेर, त्यामुळे चालू होतं. तर माईक लावला नाही तरी समजून घ्या, तरी जोरात बोलायला लागते. फटाफट आवरून घेऊया आपण आणि आता पॅकअप करून निघूया आपण फार्म हाऊसच्या शोवरती. आमचं सामान भरून झालं. आता भरून चाललाय जरा भोजन करायला. त्याला नाही जेवत नाही आहे, नाही जेवत नाही. निघू आपण. टाईम झाला खूप, वाजले 11. तर आपण पॅकअप झालं, सामान भरून झालं टेम्पोमध्ये. तर पॅकअप करून आपण निघू पुढे. तर आजचा शो आपला होता दिंगरा हॉटेलला वाशिंदला. भावा छोटी असती नाही, आपण कामं खूप केलीत पण आपण दाखवत नाही. आपण जेवढं पण शहापूरमध्ये, आसनगावमध्ये, या पट्ट्यात जेवढे पण शो करतो, शो देणं आपण न एकच माणूस आहे आपल्याला, अमोल दलाल.
श्री स्वामी समर्थ श्री समर्थ कृपा इव्हेंट श्री समर्थ कृपा इव्हेंटचे मालक करता धरता सर्व म्हणजे मालक लेबर सगळा माणूस एकमेव सगळा तोच बोलू शकतो आपण. आजचा शो म्हणजे हर एक शो आम्हाला करता, पण ब्लॉगिंग आपण लेट चालू केल्यामुळे आपल्याला शो हा ब्लॉगमध्ये पहिला बघायला भेटेल आसनगावचा. ह्याच्या पुढे खूप शो तुम्हाला बघायला भेटेल आसनगाव वाशिंद या पट्ट्यातले. त्यानंतर आपल्या भावाने आपल्याला एका व्हिडिओमध्ये हेल्प केली आहे. तुझं नाव काय मित्र? सुधाकर यादव. तर त्याला मित्र आपण भेटूया. चल थँक्यू. तर झालं आपलं आता पॅकअप. तर निघूया आपण शोला नाही शोलाच बोलू शकतो, कारण ऑलरेडी 2 शो चालू आहे. तुम्हाला मी बोललेलो भाऊ जेवणार तर आमचं तसेच अमोल शेठ तर त्याने दाणे पे लिखा है खाने वाले का नाम तसा विषय होता. आम्ही निघत होतो पण तेवढ्यात फोन आला अमोलचा की अरे बापरे हॉटेलवाल्याने ताटवाल्या इंद्रा हॉटेलवाल्याने की तू जेवणच जा. ठीक आहे चालेल. पब्लिक आपण निघालोय रात्री. तर कसा विषय धंदा म्हणजे खाऊ नसतो. लोकांना वाटतं डीजे घेतला म्हणजे झालं, बघा पण आपल्यालाच करायला लागतं. गाडी पण आपल्यालाच चालवायला लागते, सामान पण आपल्यालाच उचलायला लागतं. समजले? धंदा ही सोपी गोष्ट नाहीये. तर निघलो आम्ही वाशिंदवरून आता घरी जायला. तर आपण पुढच्या शोला जाऊन भेटूया. तिथे आपले 2 शो चालू आहेत. तर तिकडे पण पिकअप करायचे. आता वाजत आले 11:30. पोचता आपलं वाजतील 12, 12:30 होतीलच. मग फटाफट तिथून पॅकअप करूया आणि निघूया घरी. आता आलो आपण दुसऱ्या शोवरती. शो झाला पॅकअप. खूप कंटाळलो आहे. नितेश जेवू द्या. शो झाला पॅकअप. सामान आवरलं सगळं आपलं. नितेशचं जेवण झालं. आपण सामान घेऊया भरून. थकलो खूप दिवसांनी 3 शोनंतर खूप थकलो. चला भेटूया थोडाच वेळ तिसऱ्या शोला. मित्रांनो सामान भरून आपलं झालेलं आहे. पूर्ण ओव्हरऑल पॅकअप झालेला आपण पूर्ण. जेवू द्या झाला. तर ह्या पॅकअप नंतर आपण जाऊ तिसऱ्या शोवरती पॅकअप करायला.